मोठ्या प्रमाणामध्ये पैशांच्या नोटा पाहायला मिळतात आणि हा व्हिडिओ तो महेंद्र दळवी यांचा असल्याचं कळतं. हा व्हिडिओ मी देखील बघितला, आपण देखील सगळ्यांनी बघितला असेल. महेंद्र दळवी हे आमचे एक सहकारी आमदार आहे. महेंद्र दळवींच्या बाबतीतला हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर स्वतः त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की याच्यातलं तथ्य जाणून घेणं गरजेचं आहे, याची चौकशी होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं एडिट करून किंवा AIच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून असेल अशा पद्धतीची बदनामी करणं हे योग्य नाही. आणि या चौकशी अंती मी त्याच्यामध्ये आहे हे जर सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे, अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळी आमचा एखादा सहकारी आमदार मांडतो त्यावेळी त्याची चौकशी झाली पाहिजे. नाही तर उद्या आज महेंद्र दळवींच्या बाबतीत झालंय, उद्या कोणाच्याही बाबतीमध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे ज्या काही आधुनिक सिस्टीम क्रिएट झालेल्या आहेत AIच्या माध्यमातून असेल, एडिटिंगच्या बाबतीत नसेल, आपण त्याला काय म्हणतो व्हिडिओ मॉप करण्याच्या बाबतीमधले असतील, त्याची सविस्तर चौकशी व्हावी ही स्वतः भूमिका महेंद्र दळवींनी मांडलेली आहे आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. परंतु एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी, एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करून स्वतःची ब्रेकिंग मिळण्यासाठी अशा पद्धतीचं जर कोण करत असेल तर याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे. यामागे आमदारांच्या अशा पद्धतीचे व्हिडिओ का नेहमी समोर येतात? याच्यापूर्वी शिरसाट यांचा देखील असा व्हिडिओ आला होता. सध्याच्या व्हिडिओबद्दल आपण बोलू. सध्याच्या व्हिडिओबाबत ज्या पद्धतीनं महेंद्र दळवी स्वतः मीडियासमोर येऊन बोललेले आहेत आणि मीडियासमोर बोलण्याचं धाडस 100% त्यांचं कौतुकास्पद आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की मी स्वतःहून मागणी करतो मुख्यमंत्र्यांकडे की याची चौकशी झाली पाहिजे, हे कशा पद्धतीनं केलं गेलं याची चौकशी झाली पाहिजे, याच्या मागं कोण आहे त्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण याच्या मागं असतील खोटं करणारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही स्वतः महेंद्र दळवींची मागणी आहे. षडयंत्र असल्याचे पण आरोप आणि सुनील तटकरेचे घरका भेदी आहेत. महेंद्र थोरवेंनी काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की महेंद्र दळवींनी स्वतःहून जर सांगितले की याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे तर ते केलं पाहिजे. आणि त्याच्यातनं अशी जर वाईट प्रवृत्ती एखाद्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याची तयार होत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. पण तुमचे ते रायगडच्या सगळ्या लढाईमध्ये हे सगळे आरोप प्रत्यारोप जास्त होत्या, शाब्दिक चकमकच होत होती, पण आता व्हिडिओ पण असे पुढे येऊन कुठेतरी महायुतीचं ते कुरबुरी यामुळे समोर येत आहे. मी काय सांगितलं, चौकशी अंती सगळं पुढे येईल ना. ज्यांच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे त्यांनी मागणी केली की याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि ही जर सविस्तर चौकशी झाली तर त्याच्यामध्ये कुणी हे केलं हे पुढे येईल, जगासमोर येईल, महाराष्ट्राच्या समोर येईल. पण भरत गोगावले असतील, महेंद्र थोरवे असतील, यांची प्रतिक्रिया ही समांतर पातळीवरती येते आणि सुनील तटकरेंवरतीचा सगळा दोष जातोय. मी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की चौकशी अंती याच्यामध्ये जी कोण व्यक्ती असेल ती पुढे येईल, त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. स्वतः जर ज्यांच्या बाबतीत हा प्रसंग घडलेला आहे ते सांगतात की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ती मुख्यमंत्री मोदयांनी केली पाहिजे, तर अजून काय पाहिजे? त्या चौकशीमध्ये जे कोण नावं घेत आहेत, कोण नावं घेत नाहीत, त्या सगळ्यांची नावं पुढे येतील आणि जे कोण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं बदनामीकारक करण्याचा प्रयत्न करत असतील त्याला देखील कुठेतरी कळेल कायदा काय आणि कायद्याचे हात पर्यंत पोचू शकतात त्याची जाणीव होईल. पण महेंद्र थोरवे आता यांच्या या स्टेटमेंट नंतर तुम्ही असं मानता का की राष्ट्रवादी हा तुमचा मित्र पक्ष आहे? पहिली गोष्ट मी पुन्हा एकदा सांगितलं की आता 3-4 प्रश्नांचं उत्तर हे एकच आहे. या व्हिडिओची चौकशी झाल्याशिवाय ह्याच्या मागं कोण आहे हे कळणार नाही आणि स्वतः महेंद्र दळवींनी सांगितलेलं आहे की याची चौकशी करावी. ते ना सर, पण महेंद्र थोरवे असं म्हणतायत की महेंद्र थोरवे जे काय बोलले ते मी ऐकलं आणि त्यांनी बोललं म्हणून मी बोललं पाहिजे असं काय माझं बंधन नाही. मुद्दा असा आहे की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सगळी लोक जी आहोत ही महायुतीनंच पुढे जावं अशी आमची प्रत्येकाची अपेक्षा असते. हा विषय आणि महायुतीचा विषय हा वेगळा आहे, म्हणून मी सांगितलं की ह्याच्यात पूर्ण चौकशी झाली पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण ह्याच्यामध्ये आहेत ते महाराष्ट्रासमोर आले पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा सुधीर मुनगंटीवार असतील यांची भूमिका वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत स्पष्ट आहे. आता सुधीर मुनगंटीवार असंही म्हटले की जर बहुमत त्यांचं एकमतानं आलं तर
त्याबाबतीत विचार केला जाईल वरिष्ठांशी बोलून. कुठेतरी वेगळ्या विदर्भाची मागणी जी आहे त्याबाबतीत त्यांनी जे तुमचं काय सांगितलं भूमिका तेच उत्तर मी देतो की वरिष्ठांची चर्चा करून याच्याबाबतचं आमचं धोरण देखील पण फायनल केलं. तुम्ही शिवसैनिक आहात, बाळासाहेब ठाकरे यांची देखील एक भूमिका होती की अखंड महाराष्ट्र कायम राहायला पाहिजे. मग असे जर महाराष्ट्राचे तुकडे होत असतील तर तुम्ही कसं बघता? नाही, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये वरिष्ठांची चर्चा करू. आजही वंदनीय बाळासाहेबांचाच विचार आम्ही पुढे घेऊन जातो. त्याच्यामुळे मुंबईसह विदर्भासह महाराष्ट्र हा अखंड असला पाहिजे हीच भूमिका असणं स्वाभाविक आहे. परंतु या सगळ्या बाबतीमध्ये सुधीर मुनगंटीवार साहेब काय बोलले, चंद्रशेखर बावनकुळे साहेब काय बोलले याचा अभ्यास तर करू दे. ते बोलले हे ऐकायचं आणि आपण त्याच्यावर स्टेटमेंट द्यायचे. याच्यापेक्षा त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, त्यांची भूमिका काय आहे ते आम्ही समजून घेऊ आणि त्याच्यानंतर पक्षाचं धोरण आमचं फायनल होईल. पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा पद्धतीची वक्तव्य, महाराष्ट्र सोडण्याची अशा पद्धतीची वक्तव्य ही तुम्हाला निवडणुकीत फटका देणारी नाही असं वाटतं? त्याचे काय परिणाम होऊ परिणाम होतील सांगितलं असं वाटतं? की आपण आता दळवींच्या ह्याच्यावरनं स्वतंत्र विदर्भावर आलो. मी असं सांगितलं की त्यांनी जे काय बोलले त्यांचा अभ्यास तर करू दे. अभ्यास न करता उत्तर दिलं पाहिजे असं देखील आदरयुक्त दबाव तुमचा असू नये की त्यांनी बोललेत म्हणून तुम्ही दिलंच पाहिजे उत्तर. तुम्ही आम्ही सांगतो तेच बोललं पाहिजे. माझं त्याच्यामधलं म्हणणं असं आहे की मी त्यांच्याशी चर्चा करतो. ते का असं बोललेत ते मी ऐकतो, त्यांची माहिती घेतो आणि माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. ठीक आहे. शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं होतं त्या प्रकारे आपण स्वतः बोललो. शिंदेच्या आमदारांना अडचणीत आणण्याचं काम कोण करत आहे? शिंदेच्या आमदारांना सातत्यानं अडचणीत आणण्याचं काम कोण करत आहे असं वाटतं तुम्हाला? आता एका प्रश्नाचं उत्तर मी परत सहाव्यांदा देतो की महेंद्र दळवी साहेबांनी जी मागणी केलेली आहे की या सविस्तर प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. त्या चौकशीत सगळं बाहेर येईल आणि जे काय बाहेर येईल त्याच्यावर आपण कारवाई करू. नाही, पण महेंद्र थोरवेंनी थेट सुनील तटकरे यांचं नाव घेतलंय. साहेब झालं 3 झालं आपण